नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, ई पीक पाहणी DCS आता हे मोबाईल ॲपच्या साहाय्याने सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे 7/12 उतार्यावर शेतात लागवड केलेल्या खरीप पिकाची नोंदणी दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून करायची आहे। कारण 1 ऑगस्ट 2025 पासून खरीप 2025 याचं पिकाची नोंदणी चालू झालेली आहे। तर बघा, महसूल विभागाचा ई पीक पाहणी प्रकल्प दिनांक 15 ऑगस्ट 2021 पासून संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे। केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या प्रकल्पात सुधारणा करून रब्बी 2024 पासून पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप सर्वे प्रणालीद्वारे संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेली आहे। तर बघा, सध्या खरीप हंगामातील पीक पाहणीची कार्यवाही सुरू होत आहे। खरीप हंगामात 2025 साठी ई पीक पाहणी DCS मोबाईल ॲपचे आता नवीन व्हर्जन आलेलं आहे बघा। तर ते व्हर्जन आहे 4.0.0। हे अद्ययावत स्वरूपात गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आलेलं आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि पुढील आपल्या पिकाची नोंदणी करायची आहे। तर बघा, खरीप हंगामातील शेतकरी स्तरावरील पीक पाहणी ही दिनांक 1 ऑगस्ट 2025 ते 14 सप्टेंबर 2025 या कालावधीत, तर सहाय्यक स्तरावरील जी पीक पाहणी आहे ती 15 सप्टेंबर 2025 ते 29 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबवण्यात येणार आहे। तथापि बघा, शेतकऱ्यांनी सहाय्यकांवर अवलंबून न राहता शक्य तितकी पीक पाहणी स्वतःच पूर्ण करायची आहे। पीक पाहणी दरम्यान काही अडचणी जर आल्या तर तुमच्या गावासाठी नेमणूक करण्यात आलेले पीक पाहणी सहाय्यक हे पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपलब्ध असतील। त्याच्यामुळे बघा, सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ई पीक पाहणी करायची आहे की जेणेकरून तुम्हाला नंतर कुठल्या अडचणी येणार नाही। आता समजा जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल आणि जो पीक विमा भरलेला आहे त्याच ज्या पिकाचा तुम्ही पीक विमा भरलेला आहे त्याच पिकाचा ई पीक पाहणी त्याच प्लॉटवरती करा, जेणेकरून तुम्हाला पीक विमा भेटायला सुद्धा अडचण येणार नाही। तर त्याच्यामुळे बघा, 1 ऑगस्टपासून ही नोंदणी चालू झालेली आहे। तर सर्व शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी करून घ्यायची आहे। धन्यवाद।